नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, कालच्या रजनीमध्ये आपण जी देवगडमध्ये यंगस्टार प्रीमियर लीग झाली ती सर्वांनी पाहिलीच असेल. त्यानंतर ही सुद्धा स्पर्धा 2 दिवस झाले चालू आहे. 27, 28 आणि 29. आज 29 तारीख आहे, फायनल डे आहे. तर रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजप चषक माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा थरार आहे. दिवसभरामध्ये 4 क्वार्टर फायनलचे सामने होणार आहेत आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल हे नाईटला होणार आहेत. या स्पर्धेचं दर्जेदार नियोजन आहे. ही स्पर्धासुद्धा लाईव्ह प्रक्षेपित आहे. तरीसुद्धा या स्पर्धेला तुम्ही सर्वांनीच या. आजचा दिवससुद्धा सुट्टीचा दिवस आहे. या स्पर्धेमध्ये मोठे मोठे तारे सितारे आज तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील. कारण कालच्या रजनीमध्ये सुद्धा देवगडमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्यामधले सुद्धा जो ज्यांना 4 व्हीलर मिळाली केतन म्हात्रे ते सुद्धा आज इकडे तुम्हाला खेळताना दिसतील. असे तारे सितारे पूर्ण डिंगडॉंगचा सेट आहे. त्यानंतर प्रशांत घरत हे सर्वच प्लेयर तुम्हाला खेळताना दिसतील. पुढे मी तुम्हाला लॉट्ससुद्धा दाखवतो आणि कोणकोणत्या संघामध्ये कोणकोणते प्लेयर खेळणार आहेत ते तुम्हाला मी सर्वच सांगतो. मित्रांनो, देवगडमध्ये जशा 4 टुर्नामेंट झाल्या तशा सावंतवाडीमध्ये सुद्धा 2-3 टुर्नामेंट आत्तापर्यंत झालेल्या आहेत. ही सुद्धा मोठी स्पर्धा आहे. सावंतवाडीमध्ये आत्तापर्यंत 3 मोठ्या स्पर्धा झाल्या होत्या. त्यापैकी ही एक स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक आहे 2,22,222. द्वितीय पारितोषिक आहे 1,11,111. मालिकावीरसाठी सायकल आहे. तर मित्रांनो, हे पहा लॉट्स आहेत. या आजच्या लॉट्समध्ये पहिला जो क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे यंगस्टार सावंतवाडी विज रॉयल कारभार सावंतवाडी. तर मित्रांनो, यंगस्टार सावंतवाडी जी टीम आहे या टीममध्ये सर्व सावंतवाडीचे आमचे लोकल प्लेयर खेळणार आहेत. परंतु त्या लोकल प्लेयरनी आत्तापर्यंत भरपूर वेळा कमाल केलेली आहे. तुम्ही जी नाईटची स्पर्धा झाली होती बापार्डे या ठिकाणी, त्या स्पर्धेचा जो मालिकावीर होता पीटर फर्नांडिस तो सुद्धा या संघामध्ये खेळताना दिसेल. राजाराम गवस, सिद्धू मोरे असे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू या संघामध्ये तुम्हाला आज खेळताना दिसतील. त्यानंतर त्यांच्या अपोजिट रॉयल कारभार सावंतवाडी या संघामध्ये सुद्धा पुण्याचे सर्व दिग्गज खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. रणजित फराटे जो नेहमी कोकणामध्ये आयकॉन म्हणून खेळायला असतो तो रणजित फराटे. त्यानंतर मयूर कारांडे, शुभम शेळके आणि आपल्या जिल्ह्यामधील सुद्धा विपुल पवार आणि काही प्लेयर आहेत. हे तुम्हाला ह्या संघामध्ये खेळताना दिसतील. सामना निश्चित पहिला सामना रोमहर्षक होईल. कारण जरी एका साईडनी लोकल प्लेयर असतील तर दुसऱ्या साईडनी पुण्याचे प्लेयर आहेत. परंतु या लोकल प्लेयरांनीसुद्धा आत्तापर्यंत बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांना पाणी पाजलेलं आहे. त्यामुळे आज हा पहिला सामना बघण्यासाठी निश्चित मजा येईल. त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना भूमी स्ट्रायकर्स विरुद्ध तनुष स्पोर्ट्स या 2 संघामध्ये आपल्याला हा सामना खेळताना दिसेल. भूमी स्ट्रायकर्समध्ये डिंगडॉंगचा संपूर्ण सेट आहे. त्यामध्ये योगेश पेनकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. सुमित ढेकळे, फरदीन काजी, त्यानंतर भूषण गोळे, रजत मुंडे, नितीन माटुंगे, अमित नाईक, अंकित यादव, श्रेयस कदम, हेलिकॉप्टर बॉय. आज त्या संघामध्ये कृष्णा गवळीसुद्धा ॲड असेल. अपोजिट संघ म्हणजेच तनुष स्पोर्ट्स, त्या तनुष स्पोर्ट्स संघामध्ये सर्व पुण्याचे दिग्गज खेळाडू असणार आहेत. जो नुकताच ISPLमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये होता असा खेळाडू म्हणजेच महेश नानगुडे, तोही आपल्याला खेळताना दिसेल. हे सर्वच तुम्हाला प्लेयर या संघामध्ये कोणकोणते खेळणार आहेत ते तुम्हाला मी सांगितलं. भूमी स्ट्रायकर्समध्ये सर्व डिंगडॉंगची साईड आहे. त्यानंतर तनुष स्पोर्ट्स या संघामध्ये नानगुडेची फलंदाजी पाहण्यासाठी निश्चितच सर्व प्रेक्षक आज मैदानावरती येईल. त्यानंतर रोहित खरात गेल्याच वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. तोसुद्धा आज आपल्याला या तनुष स्पोर्ट्स संघामध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर रोहित खरात, ऋतिक गजर हा देखील आत्ता ISPLमध्ये खेळलेला प्लेयर आहे. तर अतिशय दर्जेदार प्लेयर या संघामध्ये आहेत. दत्ता पवारसुद्धा या संघामध्ये आहे. आणि बायकरमॅन केतन म्हात्रे कोणत्या संघामध्ये खेळेल याची उत्सुकतासुद्धा सर्वांनाच असेल. त्यानंतर आमच्या संघामध्ये म्हणजेच मनोज 11 या संघामध्ये पुण्याचे काही खेळाडू आम्ही ॲड केलेले आहेत. त्यामध्ये राहुल गुंजाळ,
माम्या हे प्लेयर आपल्याला आमच्या संघामध्ये खेळताना दिसतील. त्यानंतर हे पहा, राहुल गुंजाळ आणि मी टॉस करताना एक चित्र होतं जे यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये आमच्या संघाच्या अपोजिट होता, परंतु तो आता त्यांचा सेट म्हणजेच 5 जणं ते आमच्या संघामध्ये खेळताना दिसतील. त्यामध्ये रवी घुले जो बेस्ट फलंदाज ठरला यंगस्टार प्रीमियर लीगला, तोही आमच्या संघामध्ये असणार आहे. त्यानंतर गायकवाड आणि कर्तव्य हे 2 गोलंदाजसुद्धा आमच्या संघामध्ये आज खेळताना दिसतील. त्यानंतर आमच्या अपोजिट जो संघ आहे राजाराम वॉरियर्स तरवडे, या संघामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील स्टार म्हणजेच आमच्या जिल्ह्याची आणबान शान दर्शन बांदेकर या संघामध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर काल झालेल्या यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये ज्याने तुफान फलंदाजी केली, वडवड्याचा सुपुत्र बबल नाईक या संघामध्ये खेळताना दिसेल. दाजी नाईक, सोहेल शेख असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू आणि बाहेरच्या राज्यातील सुद्धा किंवा बाहेरून आलेले जे खेळाडू आहेत ते सुद्धा या संघामध्ये खेळताना दिसतील. गोपाळ भट्टा यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. या संघामध्ये साहिल लोंगले, त्यानंतर असे बरेचसे मातब्बर गोलंदाज फलंदाज आज या संघामध्ये ॲड झालेले दिसतील. जिल्ह्यामधील सुद्धा आपले 5-6 प्लेयर असतील. त्यामध्ये समीर वेंगुर्लेकर हा सुद्धा या संघामध्ये खेळताना दिसेल. छोटा पटाका बडा धमाका म्हणून ज्यांची ओळख आहे गणेश कुबल हा सुद्धा या संघामध्ये खेळताना दिसेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जरा घाईमध्ये बनवलेला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, भरपूर फॉरवर्ड करा. धन्यवाद.